मित्रांनो, वेलकम आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे निकिताच्या रेग्युलर चेकअपसाठी. तिचा हा 6वा महिना चालू आहे. तर आता आम्ही आलो आहे हॉस्पिटलला तिचे रेग्युलर चेकअपसाठी. तर आजचा दिवस पण थोडासा फ्री आहे, बिझी आहे. बघू कसं आज होणार आहे. चला भेटूया आपण. तर खूप गर्दी आहे आज हॉस्पिटलला. तर आमचा आज फक्त फॉलोअप आहे, त्यामुळे आम्ही आलो. आणि आता निकिता हाय वेटिंग करते लाईनीमध्ये. तर मी बाहेर येऊन बसलो आणि प्रत्येक बाईसोबत कोण ना कोणतरी नवरा किंवा आई किंवा सासूबाई आहे. एक चांगली गोष्ट आहे. आणि जे नवीन पॅरेंट्स बनणार आहेत त्यांनासुद्धा सांगतो की तुम्ही आपल्या बायकोसोबत या, बघा की कसे लाईनीमध्ये उभं राहावं लागतं, सोबत असावं लागतं. ते त्यांना चक्कर येते, शुगर लो होतो, त्यासाठी एक माणूस लागतो. तर सोबत तुम्ही नक्की जा आपल्या बायकोच्या किंवा बहिणीच्या. आणि त्यांना पण बरं वाटेल आणि तुम्हाला पण माहिती पडेल की किती लाईन असते, किती त्रास असतो. या मित्रांनो, नाश्ता करायला. सकाळी काय असं चांगला नाश्ता झाला नाही, तर त्यामुळे आता उपमा खातो आहे. तर उपमा खातो. निकिताला पण काहीतरी घेऊन जातो आणि ती पण खाईल, कारण की दोघांचा सकाळी नाश्ता झाला नाही बरोबर. आणि मग आता वेळ लागणार, काही खूप गर्दी आहे. काम चालू आहे, अजून ती लाईनीमध्ये उभी आहे. होईल का? तिखट आहे. उपडी कधी गोड असतं का? तुमच्याकडे असतं असेल. मुंबईत खाल्लं. मग ते पुण्याचे असतील दुकानदार. बरं झालं तुम्ही घेऊन आले, मला खूप भूक लागली ना. मी सकाळी नाश्ता नाही झालेला बरोबर, घाईघाईत निघालो. तर सकाळी आमचा नाश्ता झाला घाईघाईत आम्ही निघालेलो. आणि थोडं सकाळी शूट पण केलं, त्यामुळे उशीर झाला. अदरवाईज आम्ही 9:30-9ला आम्ही इथं पोचतो युजली. फॉलोअप असू दे, OPD असू दे. ठीक आहे. आणि तिथं खाते. आज बाबू पण लाता मारते की माझं पोट नाही भरलं आहे म्हणून. आम्ही आत नंबर लावून आलो आहे. एका बाईला बोललो की आमचं जरा बघा, मी जरा आले जाऊन पटपट. मी फाईल ठेवून आली तिथे त्यांना, म्हणजे मी आलेच वॉशरूमला जाऊन मी इकडे आली. आज गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आज गर्दी आहे OPDसाठी. कशी माणसं एकाच वेळी एवढी पोरं होतं तर काय माहिती. काय अवघड झालंय बघा. सकाळी 9 वाजता निघालं तरी अजून आमचं काम झालं नाही. अजून वेळ लागतोय. ही टेस्ट निकिता जाऊन वैतागली. आता मी जेवायला आलो. अजून टेस्ट बाकी आहेत. जो मी टेस्ट यांचा अजून लाईफ टाईम काय संपला नाही. यांचा लाईफ टाईम संपला नाही, अजून अर्धा तास थांबा बोला. काय बोलते? चेअर छोटं नाही आहे, तो पोट आले. काय बोलते? आजचा दिवस खूप धावपळीत गेला. अजून अर्धा दिवस जायचं आहे. अजून आपल्या डीमार्टला जायचं. बाकीचे कामं तर राहिलीच आहे. तर ना आपल्याला काय आता आमचं झालेलं आहे गाईज जेवून. आम्ही चाललो आता आमच्या सेकंड राऊंडला. परत तिथे जाऊन परत रिपोर्ट दाखवायची आम्हाला. झाला आहे, आता जाऊन परत आम्ही रिपोर्ट दाखवू. बघू काय बोलतात ते लोक. वेट अँड वॉच. मी बोलत होती धावपळ झाली, खूप दमलो पण होतं, पण जेवण एक नंबर होतं. जेवण एक नंबर. बरं वाटलं. खूप छान वाटलं. सकाळी सुद्धा लवकर उठले, झोप पण येते. आणि आली आहे, पण आपलं काम झाल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. आता 15 मिनिटाचं काम आहे, बघूया. चला. तर आता आमचं फुल फायनली सगळं चेकअप वगैरे झालेलं आहे. किती गर्दी बाबा, किती गर्दी होती. एकदा हॉस्पिटलचं काम झालंय, आता मी निघालो हॉस्पिटलमध्ये. आता आमचं नेक्स्ट 15 दिवसांनी आम्हाला बोलवले परत फॉलोअपला. काही टेस्ट करायला बोललेत. आता बघू त्या टेस्टमध्ये कसं काय होतं आहे. पण सगळं चांगलं आहे. डॉक्टर काय बोलले, त्याला टेस्टिंग घ्यायची गरज नाही आहे, सगळं चांगलं आहे. जे नॉर्मल छोटे मोठे टेस्ट आहेत ते करून घ्या. ते करू 15 दिवसानंतर परत यायचं. थक गई मी. मित्रांनो, आलो आता आम्ही डीमार्टला.
मॉल आहे, सॉरी डीमार्ट आहे. डीमार्ट हा कधी मॉल होऊ शकत नाही. तर आता आम्ही आलेलो आहे डीमार्टला. तर दमलो आहे खूप, पण घरची कामं आहे ती केली पाहिजेत. आता आम्ही डीमार्टला हवं आहे. काय आता डीमार्टला सामान घ्यायचं. घे. पगार झाला की पहिला काम घरचं सामान. लग्नानंतर कधी डेट नंतर डायरेक्ट भाजी मागायची डेट. असं नाही आहे की हे आले की फक्त ट्रॉलीज पकडून असतात, सामान पण घेतात. आणि करायला पाहिजे, दोघांनी केला संसार दोघांचा आहे, सो दोघांनी भरायचा. संसार हां कधी घराच्या बाहेर न पडलेली आज स्वतःहून डीमार्टला सामान भरते. हां हां आणि कुठे जात होती? इथं इथं. यस हां हो, नवरा पडला अंगावर. त्यामुळे ते असं करावं लागलं. आई शपथ. हां तर मित्रांनो, डीमार्टला सामान सगळंच काही तुम्हाला स्वस्त भेटत नाही. डीमार्टला तुम्हाला सगळंच सामान स्वस्त भेटत नाही, काही सामान महाग पण असतं. त्यामुळे बघून विचार करून सामान घेत जावा. म्हणला काय आपण डीमार्टमध्ये स्वस्त आणि पटपट घेतो आणि नंतर कॅश काउंटरला. मी तर एवढा एक्सपेक्ट पण नाही केलेला. कसं आला बिल. असं इकडे साईडला लावून हां आणि मग आणि बॅग बी आहे ती. आणि फिरू. आणि बॅग, काय बॅग आहे ती बॅग तुझी पर्स आहे. ती घेऊन जाऊ. अच्छा घे, लाव इथं का साईडला. सामान घ्यायचं का नो बरछूक. आपण व्हिडिओ शूटिंग पण काढतोच आहे. वाटाण्याचा गोलदाना ग बाई उरू नको, टाना टाना ग बाई उरू नको. पुढे जिमी झूम. तर मित्रांनो आम्ही आलो आहोत वरती. हां वेळ अजून 3 महिन्यात, 5-6 महिने, 5-6 महिने आरामात आरामात. जरा 5-6 महिन्यात. चला, त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे बघा. मला तुम्ही डीमार्टच्या स्कॅममध्ये फसाल. मित्रांनो तर आताच आम्ही जस्ट घरी आलेलो आहोत आणि दमलो खूप. तर आजचा दिवस आपण इथंच संपूया. आमच्या व्हिडिओला अशाच प्रकारे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आमचा ब्लॉग कसा वाटतं ते. बाय बाय.